जय हिंद साथियों, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्या राजेंद्र मोरे पाटील या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि जरांगे पाटील यांना जी अधिसूचना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमाद्वारे तयार केलेला आदेश नियम जो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रकाशित झालेला आहे तो नियम सुपूर्त करून एक प्रकारच्या मनोदादाच्या ऐतिहासिक लढ्याला फार मोठं यश मिळाल्याचं सर्वत्र दिसून येऊ लागलेलं आहे. सर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणात 27 तारखेला म्हणजे आज मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करू लागलेला आहे. विशेषतः मराठवाड्यात जास्त प्रमाणामध्ये आनंदोत्सव साजरा होऊ लागलेला आहे. आणि वाशीमध्ये, मुंबईमध्ये आझाद मैदानावरती हा मराठ्यांचा जल्लोष सुरू आहे. म्हणून सरकारने येणाऱ्या काळामध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या, ओबीसी नेत्यांच्या आणि मंत्रिमंडळातील छगन भुजबळ सारख्या मंत्र्यांच्या प्रभावाला बळी न पडता मराठा आरक्षणाचा आक्रोश समजून घेऊन येणाऱ्या काळात योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. कारण मनोज दादा सारखे आणि मराठा समाजातील काही नेते असतील त्यांच्या नेतृत्वाचं आणि संघर्षाची गरज येणाऱ्या काळात पडू नये. म्हणून समाजाचा आक्रोश, समाजाची भावना लक्षात ठेवून आपण हे काम हाती घेतलं पाहिजे असं मला त्यांना आव्हान आहे. खऱ्या अर्थानं आज जो आदेश, आपण ज्याला अधिसूचना म्हणतो, ती अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, त्याचबरोबर मागासलेल्या जाती आणि विशेष मागासलेल्या जाती यांच्यासाठी जो 2000ला कायदा तयार झाला होता, त्या 2000 कायद्याचं जे अधिनियम तयार झालेलं होतं आणि त्या अनुषंगानं जात प्रमाणपत्र कसं द्यायचं आणि जातीची पडताळणी कशी करायची या संदर्भात नियम आणि तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत. त्या नियमामध्ये 2012ला बदल करण्यात आलेला आहे. आणि 2012 मध्ये बदल करण्यात आलेला असताना त्यामध्ये ज्या अधिसूचनेमध्ये आधी असं सांगितलेलं आहे की काही व्यक्तींना बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून 18च्या पोट कलमामध्ये, पोट कलम 1 मध्ये काही तरतुदीचा म्हणजे वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या काही हरकती आपल्याला घ्यायच्या असेल, ज्या काही तक्रारी करायच्या असेल, त्या 16 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही या महाराष्ट्र शासनाचे जे सामाजिक न्याय आणि विशेष विभाग आहे त्याला तुम्ही 16 फेब्रुवारी पर्यंत ह्या तक्रारी तुम्ही देऊ शकता. मुद्दा असा आहे की 2012ला जो अधिनियम झाला, नियमात रूपांतर झालं. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की 2024ला देखील अशा प्रकारचा अधिनियम होण्याच्या अगोदर राजपत्रात तो प्रकाशित केला. याच्यामध्ये प्रकाशित केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये, नियमामध्ये त्याचं रूपांतर उद्या होणार आहे. म्हणून या हरकती आणि ह्या आपण त्याच्यामध्ये मागितलेल्या आहेत. आणि मुद्दा असा की 2024चा आता त्याला आपण काय म्हणायला पाहिजे की अनुसूचित जाती, जमाती, त्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जाती, त्याचबरोबर विशेष मागासवर्ग आणि मागासवर्ग अशा प्रकारचा जो नियम होता तो 2024 म्हणावा लागेल. म्हणजे 12ला बदल झाला, 2000ला बदल केला, 2000चं आपण ठरवलं कसे जातीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याची व्हॅलिडिटी कशी करायची. त्यानंतर 12ला त्यात बदल केले आणि आता आपण 24 मध्ये बदल करत आहोत. एवढं मोठं. मग साहजिकच याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत, नेमकं हा एवढा मराठा समाजाने का जल्लोष केला, काय याच्यातून आपल्याला साध्य होणार आहे, या विषयाच्या अनुषंगाने मी माझं विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थानं आता याच्यामध्ये काय आलेलं आहे, या 2012च्या उपनियमामध्ये खंड ज आणि त्याखालील काही गोष्टी त्यांनी उपखंड समाविष्ट केलेले आहेत आणि ते समजून घेणं महत्वाचा मुद्दा आहे. आता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की सगळे सोयरे म्हणजे काय, हा विषय त्यांनी केलेला आहे. वडील असेल, आजोबा असेल, पंजोबा असेल आणि त्यापूर्वीचे त्यांच्या पिढ्यातील जे जातीमधील आलेले लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक. आता लग्न संबंधातून आता म्हणजे वडील असेल, आजोबा असेल, पंजोबा असेल आणि त्याच्या पूर्वीचे म्हणजे किती पूर्वीचे असू शकतात ते, त्याच्या पूर्वीचे लग्न संबंधातून निर्माण झालेले नातेसंबंध. म्हणजे मला असं वाटतं की जर अनेक कुळातून जर संदर्भ सापडले तर मला असं वाटतं की यातून फार मोठ्या स्वरूपामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची व्याप्ती वाढू शकते, हा विस्तार होऊ शकतो. पण ते पुरावे आपल्याला मिळाले पाहिजे आणि ते पुरावे जर मिळाले तर मला असं वाटतं आरक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये हा फायदा याद्वारे होऊ शकतो.
ज्यामध्ये सजातीय विवाह, म्हणजे सजाती म्हणजे काय, मराठा समाजातीलच स्त्री असेल किंवा पुरुष असेल, सजाती म्हणजे त्याच जातीतील विवाह झालेले असावे, म्हणून आंतर जाती विवाह त्याला मान्य नाही, त्या जातीतील विवाह ते झालेले पाहिजे. तर त्या माध्यमातून सर्व नात्या गोत्यांना, सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे ते जेवढे म्हणजे मुलाकडील नाते असेल, वडिलाकडचे नाते असेल आणि आईकडचे नाते असेल, या सगळ्या नात्यांना आणि त्याच्या सोयऱ्यांना या आरक्षणाचे लाभ मिळणार आहे. म्हणजे जर या पद्धतीनं हरकती घेतल्यानंतर कायद्यातील मसुदा जर चांगल्या पद्धतीने राबवला आणि आईकडील जरी भूमिका व्यवस्थित पद्धतीनं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलं, तर मला असं वाटतं की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा आरक्षणाच्या कक्षेमध्ये येऊ शकतो. आता त्याचबरोबर काय आहे, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तातील, आता ज्याची कुणबी नोंद आहे मग ते काका असेल, पुतणे असेल, भाऊभाऊकी असेल, म्हणजे काका पुतणे म्हणजे ज्याचे जेवढे नातलग आहेत, आणि भावकीमध्ये म्हणजे आता आपण जर 2-3 पिढ्यापासून जर विचार केला तर एक छोटी भावकी होती, पुन्हा मोठी झाली, पुन्हा त्याच्यात गट पडले, पण मूळ एक माणूस होता पुरुष त्यांचा. तर सगळ्याचे असे मोठा जरी विस्तार झाला एका माणसाचा, म्हणजे 80 कुटुंब जरी झाले, त्याच्यात 3-4 गट जरी पडले, पण त्याचा मूळ पुरुष एक होता. म्हणून त्या सर्वांना जे असेल काका पुतणे भाऊभावकीतील सर्व नातेवाईकांना पितृसत्ताक पद्धतीनं सगळे सोयरे आणि त्याचे नातेवाईक यांना देखील आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थानं मिळणार आहे. आता मुद्दा असा की त्याने शपथेवर पुरावा द्यायचा आहे त्याचा, आणि शपथेवर पुरावा देऊन ती गृह चौकशी होणार की खरंच या जातीचा आहे का, यांचे नाते आहेत का, यांचे संबंध तिथे होते का, यांची मुलगी आहे का, यांचा मुलगा आहे का, आत्या आहे का, कोण यांचं, तर आजोबा होते का, पंजोबा होते का, अशा पद्धतीची गृह चौकशी करण्यात येईल. कारण 2012 मध्ये जर जातीचे दाखले सापडले नाही, की जातीचे पुरावे सापडले नाही, मुस्लिम समाजामध्ये देखील गृह चौकशी करून जातीचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. तीच तरतूद आता अलीकडे मराठा समाजासाठी देखील आपल्याला लागू झाल्याचं दिसून येतं, आणि म्हणून त्यांना तत्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची परिभाषा याच्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणून 2012च्या अनुषंगानं रक्त नाते संबंधाला ते मिळत होतं, पण ज्या बांधवांची कुणबी नोंद आहे त्याच्या गणगोत्यातील म्हणजे नात्या गोत्यातील आणि सगळ्या सोयऱ्यांना, हा महत्वाचा मुद्दा आहे, सगळे आणि सोयरे, सगळे म्हणजे माझे सोयरे असू शकतात, माझ्या वडिलाचे नाते वेगळे असू शकतात, माझ्या आईचे नाते वेगळे असू शकतात, आणि त्यांना लिंकेज झालेले सगळे सोयरे त्याला सोयरे म्हणतात. सगळे म्हणजे माझे नातलग, माझ्या वडिलाचे नातलग आणि माझ्या आईचे नातलग हे झाले नातलग, पण त्याच्यातून अनेक निर्माण झालेले अनेक पिढ्यापासूनचे संबंध त्यांना आपण सोयरे म्हटलेलं आहे. म्हणजे ती व्यापकता प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते, आणि मराठा समाजाचं व्याप्ती नातेगोतेची फार मोठी आहे. अनेक पिढ्या जर आपण शोधले तर ते नातेगोते मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात, पण सरकार याची अंमलबजावणी किती चांगल्या पद्धतीने करतं त्याच्यावरती या अधिसूचनेतून जो नियम होईल त्या नियमाला खऱ्या अर्थानं अर्थ आहे. आता उद्या कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होते ते डोळस भान मनोज दादा देखील बघू लागलेले त्या घटनेकडे, आणि जर त्याच्यातून काही त्रुट्या निर्माण झाल्या तर त्या शासनाकडे, कारण खुल्या प्रवर्गातील लोक देखील आणखीन त्यात काय त्रुटी आहेत, आईच्या दृष्टिकोनातून काय नाते मांडायचे, किंवा मराठवाड्यांच्या दृष्टिकोनातून कोणते प्रश्न मांडायचे, 371 मांडायचा का, नागपूर करार मांडायचा का, त्याच्यामध्ये जे मराठवाड्यासाठी विशेष 371 2 कलम दिलेला आहे, निजामाचे गॅजेटर मांडायचे का, किंवा जिल्ह्याचे गॅजेटर त्याच्यामध्ये मांडायचे आहे का. औरंगाबाद जिल्ह्याचं जे गॅजेटर आहे 1981 ची महत्वाची जनगणना आहे, त्याच्यामध्ये तर जवळपास 3 ते 3.5 लाखापर्यंत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये कुणबीची संख्या सांगितली आहे, ती कुठे गेली. या सगळ्या आधारावरती आपण ह्या गोष्टी शोधायला लागणार आहे. कारण तुम्ही जर विचार केला तर 57 लाखापेक्षा ज्या अधिक नोंदी सापडलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये मराठवाड्यातलं प्रमाण 32,000 आहे, म्हणजे 0.56%, 0.56 म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाहीये. म्हणजे मराठवाड्याला फार हा त्रास होण्याची फार शक्यता दाट आहे, कारण याचे 10-15% समाज देखील कव्हर होतो की नाही, अशा प्रकारची एक शंका माझ्या मनामध्ये किंवा अनेक अभ्यासकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की काय आपण साध्य केलं. खरा मूळ प्रश्न हा मराठवाड्यांचा आहे की आता जिथं आपण पाहिलं तर अमरावती विभागामध्ये जास्तीत जास्त नोंदी आपल्याला सापडू लागलेल्या आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये 20 लाखापेक्षा अधिक असेल. तर त्याचबरोबर 6 लाख 7 लाख लोकसंख्या ही जी आहे, कोकण आहेत, पुणे विभाग आहेत, पश्चिम महाराष्ट्र वगैरे आहेत, ह्या विभागामध्ये सापडू लागलेले आहेत. मग मराठवाड्याचं प्रमाण फार याच्यामध्ये कमी झालेलं आहे. ही फार मोठी, म्हणजे ज्यांना खरी आरक्षणाची गरज आहे, ज्यांना गरज तर सर्वांना आहे, पण जी तीव्रता प्रामुख्याने मराठवाड्याची असताना त्या मराठवाड्यांना न्याय मिळणं हे पहिलं मनोजदादाचं खऱ्या अर्थानं ध्येय होतं, आणि ते थोडंसं याच्यामध्ये गदारोळामध्ये जातं की काय, कोणत्या मार्गाने मराठवाडा हा ओबीसी मध्ये आला पाहिजे, कारण तो मुळात ओबीसीच आहे. सगळे गॅजेटेर
जर पाहिल्या आणि जनगणना जर आपण बघितल्या पूर्वीच्या ब्रिटिशकालीन, त्या अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याच्यामध्ये व्यवसायाचे वर्णन आहे, त्याच्यामध्ये धर्माचे वर्णन आहे, त्याच्यामध्ये जातीचे उपप्रकार आहेत, सगळ्या गोष्टीचं वर्णन तंतोतंत असताना हा जर मराठवाडा हा जर दुर्लक्षित राहिला तर फार मोठं तोटा मराठवाड्याचा याच्यामध्ये होऊ शकतो असं मला वाटतं. तो मुद्दा असा आहे की पुढे आपल्याला हा एक मुद्दा घ्यायचा की कुणबी नोंद असले तर सगळ्या सोयऱ्यांना, नात्यागोत्यातील लोकांना तर ते आरक्षणाचे लाभ मिळणार आहे. सगळे सोयरे हा महत्वाचा शब्द खऱ्या अर्थानं याची जी उपलब्धी असेल खरं तर या अधिसूचनेची, तर ते सगळे सोयरे हा जो महत्वाचा मुद्दा आहे, ते सगळे सोयरे हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामधला उपलब्धीतला. आणि या सगळ्या सोयऱ्याच्या अनुषंगानं मराठा समाजाला फार मोठा लाभ होतो. पण ज्या ठिकाणी जास्तीत जास्त नोंदी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा फायदा होऊ शकतो. पण ज्या ठिकाणी कमी नोंदी आहे तो त्यांचा प्रश्न हा जो आहे तो प्रलंबित किंवा त्याला न्याय मिळवण्याची शक्यता म्हणजे कुठपर्यंत वाट पाहावं लागणार आहे, कशा नोंदी सापडणार आहे. शिंदे समितीला मुदतवाढ देखील देण्यात आहे, पण नोंदीच जर सापडल्या नाही तर पुढचा प्रश्न काय करायचा हा महत्वाचा भाग आहे. म्हणून दादांनी ही देखील मागणी महत्वाची केलेली आहे त्याच्यामध्ये, ती मराठवाड्याचे प्रश्न ते गॅजेटर बघा, औरंगाबाद असेल, साताऱ्याचा असेल किंवा हे जे संभाजीनगरचं गॅजेटर असेल ते बघा 84चं, त्या निजामकालीन गॅजेटर असू द्या किंवा मराठवाड्यासाठी ज्या विशेष तरतुदी केलेल्या आहेत ज्या नागपूर करारामध्ये त्या अनुषंगानं बघा. या सगळ्या गोष्टी मनोज दादा त्या व्यासपीठावरती बोललेल्या आहेत आणि ही फार महत्वाची जमेची आणि सकारात्मक बाजू आहे. खरं तर सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी ह्याच महत्वाच्या तरतुदी आहेत खरं तर मी आता ज्या सांगितल्या तर त्या अनुषंगानं देखील मनोज दादांना येणाऱ्या काळामध्ये भर द्यावा लागणार आहे. त्याच्यावरती अग्रेसिव्ह पद्धतीने आपली भूमिका मांडावी लागणार आहे. आणि महत्वाचा मुद्दा हे सगळं गणागोतात आहेत, गृह चौकशी होणार, त्यांना प्रमाणपत्र मिळणार. आता हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वडिलाचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलाकडील रक्तसंबंधामधील जे नातेवाईक आहे किंवा सगळे सोयरे आहेत त्यांचे पुरावे देऊन आपल्याला ते प्रमाणपत्र वगैरे काढता येईल. ही महत्वाची उपलब्धी त्याच्यामध्ये आहे. खरं तर हे असं नव्हतं, पण हा महत्वाचा मुद्दा जो सगळे सोयऱ्याचा जो महत्वाचा विषय आहे या महत्वाच्या विषयामध्ये आलेला आहे. पण हा सरसकट जो मुद्दा आहे तो सरसकट मुद्द्याकडे देखील मनोज दादांना ध्यान द्यावं लागेल आणि त्यात प्रामुख्याने मराठवाड्याच्या, कारण अनेक कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी आहेत, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नोंदी आहेत, खान्देचा प्रश्न जवळपास 90% संपलेला आहे, विदर्भात 80% प्रश्न जवळपास संपलेला आहे. फक्त प्रामुख्याने ज्या ह्या आहेत, ज्या मागण्या आहेत, ज्या मराठवाड्यातली जी महत्वाची मागणी आहे तर त्या मागणीला कुठंतरी पाठीमागं पडू लागलं. याच्यातून कितीपर्यंत न्याय मिळतो हा देखील विचार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला झाला पाहिजे. आता एक महत्वाचा मुद्दा, पूर्वीच्या आता या जीआरचं अनालिसिस जर आपण केलं तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने याच्यामध्ये जाणवते आणि ती म्हणजे अशी की पूर्वीच्या पिढीतील जे नातेसंबंध रक्त नातेसंबंध आहेत त्या रक्त नातेसंबंधाच्या अनुषंगानं जेवढे काही नातेसंबंध आपले निर्माण होणार आहेत, म्हणजे एखादे विवाह करून एखादी स्त्री दुसरीकडे गेलेली आहे, विदर्भात गेली किंवा कुठे गेलेली आहे, तिचे संबंध आता तिच्या संबंधातून निर्माण झालेले ह्या ज्या हे आहेत वंशज आहेत त्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात आहे, प्रचंड स्वरूपात आहेत. फक्त त्याला लिंकेज कशा पद्धतीने लावायचं, त्याची जुळवाजुळव कशी करायची, त्याचे हे कागदपत्र हे करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आणि शासनाच्या स्तरावर देखील सुरळीतपणा आणण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल, जेणेकरून लोकांना लवकरात लवकर या ओबीसीचा लाभ घेता येईल आणि नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये याचा फायदा करून घेता येईल. तेव्हा आता महत्वाचा मुद्दा 3-4 पिढ्यापासून जर आपण बघितलं आणि त्याच्या अगोदर जेवढे काही रक्तसंबंधातून, नातेसंबंधातून, विवाहातून हे जे संबंध निर्माण झालेले आहे तर त्याच्या आपल्याला वंशावळी काढता येईल आणि त्यातून अनेक लोकांना याच्या माध्यमातून आपल्याला लाभ मिळवून घेता येईल. अनेक दिवसाच्या म्हणजे अनेक पिढ्यांच्या वंशवळी आहेत आणि त्यांचे लिंकेज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोधता येईल. आता महाराष्ट्राच्या बाहेर हा विषय घेतलेला नाही राज्य सरकारने, राज्यांतर्गतच हा विषय या अधिसूचनेमध्ये घेतलेला आहे. नाहीतर महाराष्ट्र शेजारी जे तेलंगणा होतं किंवा छत्तीसगड असेल किंवा इकडे मध्य प्रदेश असेल, इकडं कर्नाटक असेल, तर या राज्यामध्ये आता त्या काळामध्ये कर्नाटकमध्ये तर 45,000 जे ओबीसीची नोंद आहे त्या काळामध्ये तिथं एकट्या बेळगावमध्ये आणि 1 लाख मराठा समाजाची, पण ते सगळे कुणबीच आहेत. तर ते सर्व कुठून आलेले सांगितलं त्या 1981 जनगणनेमध्ये सर्व पश्चिम महाराष्ट्रातून आलेले सांगितलेलं आहे. तर हा विचार आपण केला पाहिजे. तर राज्यांतर्गत त्याची व्याप्ती आणि राज्यामध्ये पण वाढवायला पाहिजे होती सरकारने, एक मर्यादा ठेवलेली आहे. खरं तर बाँड्रीकडचे जे भाग आहेत त्यांचे नातेसंबंध इतर राज्यामध्ये पण आहेत, तर त्या बाँड्रीवरच्या भागांना देखील हा मोठ्या प्रमाणात लाभ घेता आला असता, परंतु सरकारनं त्याचा देखील विस्तार येणाऱ्या काळामध्ये केला पाहिजे. राज्यांतर्गतला हा प्रश्न कमी करून काही राज्यापुरते म्हणजे महाराष्ट्र शेजारचे जे राज्य आहेत ते तरी त्याच्या कवेमध्ये घेतले पाहिजे
किंवा तिकडे हरियाणामध्ये बी रोड मराठा आहे पानिपतच्या युद्धामध्ये, तर त्यांचा संदर्भ देखील त्यांना देखील आपण याच्यामध्ये अलाउड केलं पाहिजे. हा विस्तारित करण्याची वेळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हरकतीमध्ये हे मराठा समाज हे मुद्दे देखील पुढे घेतील असं मला वाटतं. आता सजातीय संबंधातून जेवढे काही संबंध झालेले आहे, म्हणजे सजातीय म्हणजे काय, मराठा समाज आता ओबीसी मधून जे लग्न झालेले ते सजातीच आहेत, कारण मराठा कुणबी एकच असल्यामुळे ज्याच्यामध्ये विवाह होता ते सजातीच आहेत. आणि मग एखादी मावशी जर तिकडे ओबीसी असेल तर त्या रक्तसंबंधाच्या आधारावर त्याच्या आईला देखील हे मिळू शकतं, लाभ मिळू शकतो. आईला लाभ मिळाला तर त्याच्या मुलाला देखील तो लाभ मिळू शकतो. अशा प्रकारचं हे होतं. म्हणजे ह्या रक्तसंबंधामुळे किंवा सगळे सोयऱ्यामुळे हा लाभ महत्वाचा सर्व मराठा समाजाला मिळू शकतो. आता एखाद्या वेळेस आई कुणबी असेल आणि वडील मराठा असेल तर आईच्या सर्टिफिकेट, आई कुणबी असेल आणि वडील सर्टिफिकेट असेल तर मुलांना त्याचा लाभ मिळू शकतो, कारण रक्ताचे संबंध सांगितलेले आहेत. तर त्या रक्ताच्या अनुषंगाने मुलाला, पण त्याच्या पतीला तो लाभ मिळणार नाही, कारण पती हा मराठा असेल. पतीला लाभ मिळणार, मुलाला लाभ त्याचा मिळेल. हा एक महत्वाचा मुद्दा. म्हणजे आता पितृसत्ताक पद्धतीमध्ये आता वडिलांना, वडील असेल, आजोबा असेल, मुलगा असेल आणि भावकी असेल, यांना त्याला मिळणारच आहे. पण मुद्दा असा आहे की समजा एखाद्याची आत्या आहे, आता एखादी आत्या आहे आणि आत्याला जर लाभ मिळतो तर मग त्यांच्या वडिलांना देखील लाभ मिळाला पाहिजे आणि त्या वडिलांच्या मुलांना देखील लाभ मिळाला पाहिजे. म्हणजे एखाद्या स्त्रीची आत्या जर ओबीसी असेल तर तिच्या वडिलांना तो लाभ मिळेल. वडिलांना लाभ मिळाला असेल तर त्या मुलीला त्याचा लाभ मिळत असेल. 3-4 मुली असेल तर त्या मुलीला देखील तो लाभ मिळेल आणि मुलीला लाभ मिळाला म्हणजे त्यांच्या मुलाला देखील तो लाभ मिळू शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा ध्यानात ठेवायचा. आता वडील मराठा आणि आई ओबीसी असं आपण जरी घेतलं, म्हणजे वडील मराठा आणि आई ओबीसी, त्यामध्ये पतीला मिळणार नाही, पण आईच्या याच्यावरती मी आता सांगितलं त्या पद्धतीने मुलाला तो मिळणार आहे. आणि मग त्याचा भावकीमध्ये कसा विस्तार झालेला आहे, म्हणजे अनेक पिढ्यापासून, खूप काळापासून, म्हणजे विस्तार आजोबा पंजोबापासून नाही तर जोपर्यंत जे पुरावे सापडतात तेव्हापासूनच सांगितलेलं आहे. म्हणजे व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता हे राबवतात कशा पद्धतीनं, अंमलबजावणी प्रत्यक्ष कायद्याची कशी करतात, याच्यावरती खऱ्या अर्थानं मराठा समाजाला कसा न्याय मिळतो ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. कारण मराठा समाजाची विवाह सहजातीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये चोहीकडे होता. म्हणजे असा कोणताच प्रांत नाही की मराठा समाजाचे रोटीबेटी व्यवहार होत नाही. फक्त रत्नागिरीचे कुणबी हे मराठा नाहीच, खरं तर ते वेगळे कुणबी आहे, एक ध्यानात ठेवा. आता म्हणजे कोकणामध्ये पण अनेक मोठ्या प्रमाणात 1981 मध्ये जनगणनेमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचं जर घेतलं तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मराठवाड्याचा विषय जर केला तर 3-3.5 लाख 1981 जनगणनेमध्ये पुरावे आहेत. तर हे पाहिलं तर आपण ओबीसी पुरावे जे सापडतात ते ओबीसी पुरावे सापडू लागलेले आहेत आणि त्याच्या आधारावर व्यापकता वाढवली. पण मुद्दा असा की शिंदे समितीची जी कार्यपद्धती आहे दाखले देण्याची, ते जे संशोधन चालू आहे तर त्याच्यामध्ये जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी आहे. खरं तर अलीकडे फक्त 3,000 होतं 23 पर्यंत, म्हणजे 2200-2300 म्हणा, तेवढेच प्रमाणपत्र देण्यात आलेली होती. आता 20,000 वाढलेली होती त्याच्यानंतर, म्हणजे 32,000 एकूण झालेली आहे. लक्षात घ्या, त्याच्यानंतर काही वाढले, म्हणजे एकूण आता 32,000 पर्यंत तो आकडा गेलेला आहे. पण हा कमी आहे. जिल्हा वाईज गेलं आपण, तालुका वाईज गेलं, गाव वाईज गेलं, तर मग आता हे कसं होणार आहे? मराठा समाज कुठं ना कुठं जुळलेला आहे, पण ते कसा जुळवायचा, किती दिवस लागेल? मग हा मुद्दा आपण ध्यानात ठेवला पाहिजे की मराठा समाजाचं जे हे आहे नातेगुंते वैशाळीत जुळवण्याचं काम सरकारनं प्रशासकीय पातळीवरती त्याची कशी अंमलबजावणी करता येईल, मराठा समाजाला कसं लवकरात लवकर हे करता येईल. आणि आता येणाऱ्या काळामध्ये 15 फेब्रुवारी नंतर पुन्हा जर निवडणुका लागल्या आणि तो जो प्रश्न जर प्रलंबित राहिला तर याची अंमलबजावणी कशी होणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मग आम्ही काय साध्य केलं, असे प्रश्न पुढे निर्माण होऊ शकतात. म्हणून आम्हाला धोका आहे सरकारच्या शंकेविषयी. कारण शिंदे साहेब जरी आपल्याला स्वतंत्र पद्धतीने काम करत असताना दिसले तरी ते आज फडणवीसच्या त्यांची जी व्यसन आहे ते फडणवीसच्या हातामध्ये आहे खऱ्या अर्थानं. कुठं आकडायचं, कुठं मोकळं सोडायचं. कारण फडणवीस हे सगळ्या सत्तेचे सूत्रधार आहेत. कारण अजितदादाचे सूत्रधार फडणवीस आहेत आणि शिंदे साहेबाचे सूत्रधार फडणवीस आहेत. आणि मुद्दा असा की अजितदादाचा जो मंत्री आहे एवढ्या पद्धतीने मराठा समाजाला विरोध करतो आणि अजितदादा त्याला पाठबळ देतात. पक्ष म्हणून जबाबदारी घेत नाही, पक्ष म्हणून त्यांना काही जबाब विचारत नाही, तर ते त्यांच्या भूमिकेचं समर्थन करतात. ही देखील फार मोठी खेळी अजितदादाची या पाठीमागे आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजितदादाची देखील कशा भूमिका राहतात या विषयामध्ये हे देखील फार महत्वाचं आहे. केंद्रीय मंत्री देखील नारायण राणे साहेबांची भूमिका देखील वेगळी आहे. त्यांची भूमिका कशा राहतात, प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका कशी आहे, महाराष्ट्राच्या ओबीसी नेत्यांची भूमिका कशी आहे, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची भूमिका कशी आहे, पंकजाताईची भूमिका कशी आहे, या सगळ्यांच्या भूमिका याच्यामध्ये महत्वाच्या ठरणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये राज्य म्हणजे सामाजिक आणि वंचितचा प्रश्न जर लक्षात घेतला, मताचे राजकारण दूर ठेवून जर सामाजिक न्यायाची कडे दाखवली तर हा प्रश्न कोणत्याही समाजाचा सुटू शकतो. परंतु केंद्रामध्ये असू दे का राज्यामध्ये असू दे, अधिक राजकीकरण
या ओबीसीचं अत्यंत राजकीकरण झालेलं आहे आणि केवळ मतासाठीच हे राजकारण हे पुढे जाताना आपल्याला दिसू लागलेलं आहे आणि म्हणून त्याच्यातून जे सामाजिक आणि वंचिताचे लढे हे पराभूत होऊ लागलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं मनोजदादाचे फार मोठे यश आहे. ज्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते काही बोलत नाहीत अशा पद्धतीनं सरकारच्या विरोधात मधला आवाज क्षीण झालेला आहे आणि अशा प्रकारचा बुलंद आवाज मराठ्याची एक संघ ताकद फार मोठी मराठा इम्पॉवर जागी करण्याची एक प्रबळ इच्छाशक्ती एक संघ मराठा ताकद उभी करून शासनावरती दडपण. कारण जोपर्यंत शासन नुसत्या इथून आम्ही येतो किंवा आम्ही मुंबईला असे म्हणत होतो, पण जेव्हा वाशीच्या वेशीवर किंवा लोणावळ्यापासून जेव्हा जो उद्रेक दिसला, जो प्रचंड जनसमुदाय दिसला, त्यावेळेस शासन हादरलेलं आहे आणि सरकार नावाची काही गोष्ट राहिलेली नाही. एवढा मोठा जनादा सरकारच्या विरोधात येतो, एक समांतर प्रकारचं सरकार, एक समांतर प्रकारची शक्ती निर्माण होते आणि सरकारचं अधिष्ठान कमी होत असतं. म्हणून सरकारने वेळीच पावलं उचलली. पण खऱ्या अर्थानं आम्ही म्हणजे युद्धात जिंकलेलं आहे, पण तहात खऱ्या अर्थानं म्हणजे खऱ्या अर्थानं तहात हरलो की काय अशा प्रकारची शंका देखील लोक घेऊ लागलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं मनोजदादाबरोबर जी मंडळी आहेत ती मनोजदादांचं समर्थन करू लागलेली आहेत, मनोजदादाच्या भूमिकेचं समर्थन करू लागलेले आहेत, आपल्याला न्याय मिळेल याचं समर्थन करू लागलेले आहेत. पण जी मनोजदादा सोबत नाही, मग ती मराठा समाजाची असू द्या की ओबीसी असू द्या की कोणी असू द्या, की मराठ्यांच्या हातात काही पडलेलं नाही, त्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहे, अशा प्रकारची वाक्य आता अनेक लोक बोलू लागलेले आहेत. तो एक चर्चेचा सूर येऊ लागलेला आहे. त्या विषयाकडे देखील मनोजदादांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे की खऱ्या अर्थानं या अधिसूचनेतून आपल्याला आपण काय प्राप्त करणार आहोत. सरसगट जी मागणी होती आपली, ती मागणी की नुसत्या अधिसूचनेवर थांबली का, कशामुळे थांबली, हा विचार देखील करा. मराठवाड्याच्या वाट्याला याच्यातून काय साध्य होणार आहे, आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल काय, मराठ्याच्या वाट्याला कितपत हा विषय येऊ शकतो, येणाऱ्या ऍडमिशनच्या काळ येणाऱ्या वर्षामध्ये मुलांना याचा लाभ मिळेल का, हा सर्व साकल्याने विचार आपल्याला करायचा आहे. आणि जे जॉब भरले जाऊ लागले, आता एमपीसीची जागा निघली, फॉर्म भरण्यात झालेले, त्याला रिओपन करावं लागेल. आरक्षणाचे दाखले दिले तर त्याला ते जात टाकण्यासाठी रिओपन शासनाला ज्या ज्या पदाच्या भरत्या निघू लागलेल्या, शासनाने एकीकडे भरण्याचा सपाटा कॉन्ट्रॅक्टवरच सुरू केला होता आणि आता तर पूर्ण जागाच भरून टाकायची. एक तर जागा भरत नाही, पण आरक्षणाचा विषय असले की सटकन जागा बी भरून पटकन मोकळ्या व्हायच्या. मराठा समाजाच्या हाताला काही लागेल काय. एक तर जाहिराती निघू लागलेल्या त्या थांबायला हव्या होत्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत, किंवा तेवढ्या जागा त्यांनी राखीव ठेवायला हव्या होत्या, पण सरकार ते मानायला तयार नाहीये. तर हे आरक्षण पुढे असं बी एक विचारात येऊ लागलेले, आरक्षण टिकेल का. मला असं वाटतं की आता शासनाने मागासवर्गीय आयोगातून देखील अनेक मागासलेपणाचे पुरावे, अनेक प्रकारचे गॅजेटर, ब्रिटिश काळातील जनगणना आणि मागासलेपणाचा डेटा, पहिला तर कायदा टिकला होता पण त्याच्यापेक्षा भक्कम अशा प्रकारचे जे हे आहेत पुरावे आहेत ते शासनाने यावेळेस जमा केलेले आहेत. आणि सगळे आता हे जर झालं तर हा दुसरं म्हणजे टिकणारं आरक्षण द्यायचं असे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आणि आम्ही जो माझा शब्द पूर्ण केला. पण ही फसवणूक ठरेल. कोणतं मराठ्यांना आरक्षण मिळालं, कोणते प्रमाणपत्र मिळाले आणि कोणत्या प्रकारचं तुम्ही आश्वासन पूर्ण केलं. खरं तर माननीय राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारचे जे हे होतात की जनता इकडे दूधखिळे आहेत असं वाटतंय. कोणत्या प्रकारचे आपण आश्वासन पूर्ण केलेले आहेत. मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याचं मी आश्वासन दिलं होतं ते मी पूर्ण केलंय. कोणतं केलंय. अजून कोणतंही पूर्ण झालेलं दिसून येत नाही. म्हणून नुसतं लोकांना आश्वासित करून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न, मताचं राजकारण आणि नुसतं सामाजिक न्यायाचा प्रश्न न बघता राजकारण याच्यामध्ये बघू नका. मराठा समाज आपल्या पाठीशी येईल आणि आपल्याला फार लाईक करेल. तुम्ही पावलं उचला, तुम्ही धाडसी निर्णय घ्या. जरी तुमच्या सत्तेची दोर मोदी साहेब, शहासाहेब, फडणवीस या लोकांच्या हातात जरी असली तरी तुम्हाला उद्या जर खऱ्या अर्थाने नेतृत्व करायचं असेल आणि मराठा समाजाचा जनाधार हवा असेल तर तुम्ही हे निर्णय काटाक्षण घेते. कारण हा याच्याशिवाय तुम्हाला जनाधार नाहीये. मराठा समाजाशिवाय फार मोठ्या प्रमाणात हा मराठा समाजाचाच जनाधार तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही कठोरतेने पावलं उचलली पाहिजे. एक प्रकारचं सत्तेहून बाहेर जायचं काम जरी पडलं तरी चालेल, पण तुम्ही हे कठोर पावलं तुम्ही उचलले पाहिजे. आणि खरं तर मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे फडणवीस साहेबांच्या फार मोठ्या त्यांच्या शब्दाच्या कार्यचौकटीमध्ये जाऊ लागलेले नाही, धाडसाने निर्णय घेऊ लागलेले नाही असं आम्हाला एकंदरीत दिसू लागलं. म्हणून हा मराठाचा प्रश्न जर फडणवीस साहेबांनी केव्हाच हातात घेतला असता तर केव्हा टिकला असता. कारण ते ओबीसीच्या नेत्याला सांगू शकतात, संघटने नेत्याला सांगू शकतात. कारण त्यांना माहिती आहे कोणाला पाडायचं, कोणाला निवडून द्यायचं, कोणाची काय आकांक्षा आहे, काय महत्वाकांक्षा आहे, मोदी साहेबाला कसं पटून द्यायचं, शाह साहेबाला कसं पटून द्यायचं. न्यायमंडळातले अनेक न्यायाधीश त्यांचे दोस्त आहेत. सगळ्या गोष्टी त्यांना करता येतात, पण ते पुढाकार मात्र या विषयामध्ये घेत अंग झटकण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. मी राज्याचा कोणीच नाही, माझ्या हातात काहीच नाहीये, मी जसं काही विरोधी पक्ष नेता आहेत अशा प्रकारचं त्यांचं वर्तन सध्या सुरू आहे. हे फार आम्हाला शंका निर्माण करणारं ठरू लागलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कोण कोणाचा घात करणार. मराठा समाजाला जर घात झाला तर तुम्ही क्रांतीला जन्म देऊ शकता. कारण हा समाज आता थांबणार नाहीये. आता थांबण्याची मर्यादा आणि सहनशीलतेची मर्यादा या समाजाची संपलेली आहे. हा विचार सर्व मराठाच्या नेत्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि मराठा समाजाने आतापर्यंत मनोजदादांनी देखील जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कोणत्याही समाजाला अन्याय होणार नाही. सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. कोणाचा द्वेष केलेला नाही. आता ते एखादे मंत्री असेल त्या पद्धतीनं ते नेहमी वातावरण दूषित करण्याचं
लोकांना पेटवण्याचं, मराठा समाज जे काही महाराष्ट्रात कृत्य होतं, एकमेकाला मारण्याचं, हाणण्याचं किंवा ते वैयक्तिक वाद होतात ते सर्व मराठा समाज घडवतात, अशा प्रकारचं बदनाम करण्याचं आणि सर्व जाती जमातीला मराठा समाजाच्या विरोधात पेटवण्याचं एक राज्याच्या मंत्री सत्तेमध्ये राहून अशा प्रकारचं काम करू लागलेलं आहे. ही फार महाराष्ट्राला लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. खरं तर अशा मंत्र्याला मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा मुळीच अधिकार नाहीये, मुळीच अधिकार नाही. ज्यावेळेस सरकार एका बाजूने एक गोष्ट म्हणतंय आणि दुसऱ्या बाजूने मंत्री हा वेगळ्या प्रकारचं विधान करतो, म्हणजे मंत्रिमंडळात एक वाक्यात नसल्याने एक तर मुख्यमंत्र्यांनी त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर जावं, नाही तर त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे. हा मंत्रिमंडळाचा नियम आहे. कारण तुम्हाला मंत्रिमंडळाचे ध्येय धोरणं, राज्याची ध्येय धोरणं आवडत नाही, पटत नाही, अशा वेळेला तुम्ही मंत्रिमंडळात थांबता कशासाठी, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून सगळे सोयरे यांची जी व्याख्या आहे ती यांच्यासाठी महत्वाची आहे. आणि खरं तर आता काय करायचं याआधी सूचनेनंतर करणार आहे, काय ऍड करायचं काय नाही करायची, हरकती मुद्द्याच्या अनुषंगानं काय करायचं काय नाही करायचं हा महत्वाचा. आणि मग नंतर अंतिम मसुदा होणार आहे. पण याच्यामध्ये आईकडील नातेवाईकांना देखील हे गृहीत धरणार आहे याच्यामध्ये, एवढं ध्यानात ठेवा. कारण सगळे सोयऱ्यामध्ये आईकडचे नातेवाईक देखील, आईकडच्या नातेवाईकांचा देखील समाविष्ट होतो. कारण एखादी याची असेल, आत्या असेल, आत्या जर तिकडची असेल तर तिच्या वडिलांना साहजिकच ते नातेसंबंधांना हे मिळतं, रक्ताच्या नात्यानं ते ओबीसीचं कार्ड मिळतं. म्हणून हे देखील आपण हे केलं पाहिजे. म्हणून शिंदे सरकारने केवळ निवडणुकीचं राजकारण न करता, निवडणुकी आपल्याला जिंकायच्या आहेत एवढं काम न करता आणि कोणाच्या प्रभावाखाली न येता स्वतंत्र पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे आणि तो घ्यायला लावला पाहिजे. आणि सर्व मंत्र्यांनी देखील त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कारण आतापर्यंत सर्व अंगाने मराठा समाजाचा पराभव होऊ लागलेला आहे. शेतीमधून पराभव होऊ लागलेला आहे, उद्योग शहरं समाविष्ट करून घेत नाही, नोकऱ्याच्या संध्या निर्माण होत नाही, सामाजिक प्रश्न मुलांच्या लग्नाचे असेल, मुलींचे असेल, आरोग्याचे असेल, फार मोठे प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. खर्चाला आधारात भाव मिळू लागलेला नाही. आणि त्यानंतर तुमचं जे मुलांचं शिक्षणाचे प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत आणि त्यांच्या स्वतःचे देखील प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. आणि अशा वातावरणामध्ये त्यांना तग धरणं फार अवघड झालेलं आहे. म्हणून चौबाजूनं मराठा समाजाची कोंडी होऊ लागलेले आहेत आणि त्यातून हा आरक्षणाच्या रूपानं एक उद्रेक होऊ लागलेले आहेत. अनेक अंगानं सर्व समाजाचा विकास करता येत असतो, परंतु त्या दृष्टीनं पावलं नाही, अति राजकारण होतं. आणि जनतेला जबाबदार पद्धतीने शासन दिसलं पाहिजे, कृतीत उतरलं पाहिजे आणि त्याची परिणती दिसली पाहिजे. आता खरं तर आता आणखीन 2-3 मुद्दे याच्यामध्ये उपस्थित होताना ते म्हणजे असे की आईची पण जात लावण्याची परवानगी याच्यामध्ये आता अधिसूचनेत ज्या हरकती घेणार आहोत त्याच्यामध्ये त्या बिंबवल्या पाहिजे. आणि मुद्दा असा की आणखीन एक गोष्टी त्याच्यामध्ये बिंबवल्या पाहिजे की बाबा हे जे ओबीसीचं नाते सगळे सोयऱ्यामध्ये तुम्ही देता ते जेवढे गॅजेटर आहेत म्हणजे आणि जेवढ्या जनगणना आहे ब्रिटिश काळी ज्या तंत्रशुद्ध झालेला आहे, म्हणजे जे 1881 महत्वाची जनगणना आहे, तर त्या विचारात घ्या तुम्ही. त्या विचारात जर घेतल्या किंवा त्याच्यानंतरच्या पण असेल जनगणना 11ची असेल 21ची असेल, त्या देखील तुम्ही विचारात घ्या. त्याचबरोबर जिल्ह्याचे गॅजेटर लक्षात घ्या. जसं संभाजीनगरचं असेल, साताऱ्याचं असेल, पुण्याचं असेल, कोल्हापूरचं असेल, जे काही गॅजेटर तुमच्याकडे उपलब्ध असेल ते देखील तुम्ही विचारात घेतले पाहिजे. आणि नोंदी कशा सापडतील, कारण जे सर्व नोंदी आहेत त्या ओबीसीच आहेत, तर त्या ओबीसी नोंदी कुठे गेल्या याचा शोध घ्या. कारण जो लखीना पॅटर्न जो पाठीमागे आला होता त्याच्यामध्ये अनेक दप्तर जाळण्यात आलेले आहेत, 10 वर्ष झाली, 15 वर्षाची दप्तर असे जाळण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांच्या हातात पुरावे देखील असून त्याच्या नोंदी तिथं त्या कलेक्टर ऑफिसला तिथं सापडत नाहीयेत. मग याच्याबद्दल शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अशा वेळेला. म्हणून गॅजेटरच्या अनुषंगानं त्यानंतर तुमच्या जे जनगणना आहे त्याच्या आधारावर आणि महत्वाचा मुद्दा 1953 मध्ये जो नागपूर करार झालेला आहे त्याच्या 371 दोन्ही कलम आहे. कारण आर्थिक सामाजिक विकासासाठी कोणतेही प्रोव्हिजन तुम्ही या भागासाठी करू शकता, याच्यासाठी देखील तुम्हाला काही काम करावं लागेल आणि त्यातून सरसकट मराठवाड्यातला आरक्षणाचा प्रश्न हा निकाली लावावा लागेल. कारण बहुतांश मराठा ह्या नाते संबंध सगळे सोयऱ्यावरती, सजाती विवाहावर आणि अनेक ज्या ठिकाणी विवाह होतो त्याच्यातून हा प्रश्न सुटू शकेल. पण मराठवाड्यासाठी ह्या गोष्टींची देखील आपल्याला मी सांगितलेल्या गोष्टींची देखील आपल्याला मदत घेऊन हा प्रश्न प्रामुख्यानं या मागासलेल्या भागासाठी कसा सोडवता येईल याच्यावर देखील आपल्याला भर द्यावा लागणार आहे. आता मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी गावात प्रश्न येतो की गावात देखील नोंदी नाही काही गावामध्ये. पण हा प्रश्न ह्या मी सांगितलेल्या माध्यमाद्वारे सोडवता येईल किंवा अन्य ठिकाणी अन्य गावात त्यांचे सोयरे संबंध असतील तिथे नोंदी सापडल्या असेल तर त्या गावाला देखील फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर तो एक करून आपण घेतला पाहिजे. आणि सरकारने जो हे ठरवलेला आहे, मागास ठरवलेला आहे सरकारनं, आता हे जे राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याच्या माध्यमातून देखील हा समाज मागास ठरवलेला आहे. तर त्या मागासाच्या आधारावर देखील म्हणजे 15/4, 16/4, 16/5 च्या अनुषंगानं 19/2, 19/1 जो खंड आहे
तर त्याच्या अनुषंगाने 29/2 मध्ये तर या अनुषंगाने देखील जे शैक्षणिक आणि सामाजिक मागासले आहे जे मराठवाड्यात भरतात प्रामुख्याने, तर त्यांना देखील तुम्ही ओबीसी मध्ये समाविष्ट करू शकता. तर हा देखील आपण करणं गरजेचं आहे. आणि क्युरेटिव्ह पिटिशनकडे देखील भक्कम पुरावे सरकारकडे आहेत, त्या माध्यमातून देखील आपण हे भक्कम पुरावे मांडून मला वाटतं तो एक दरवाजा यांच्यासाठी ओपन करून देणं गरजेचं आहे. म्हणून मुलाकडचे नातेवाईक, वडिलाकडचे नातेवाईक आणि आईकडचे नातेवाईक हे संपूर्ण घेऊन बाँड्रीकडच्या विदर्भ मराठवाड्याच्या बाँड्रीला हा एक मोठा फायदा याच्यामध्ये होऊ शकतो. कारण विदर्भातील जे अनेक गावं आहेत, म्हणजे मराठवाड्यातलं अनेक गाव आहे की विदर्भाच्या याच्यामध्ये आहेत, तर तिकडून त्यांचं ओबीसी मध्ये त्यांचं रेकॉर्ड सापडतंय. लक्षात घ्या, म्हणजे ते कुणबीमध्ये आहेत अनेक रेकॉर्ड आपल्याला बघितलं तर अनेक जे बाँड्रीवरचे गाव आहेत मराठवाड्या विदर्भातले, तर अनेक गाव म्हणून तिकडच्या मुली जास्त प्रमाणात मराठवाड्यामध्ये आहे. तर मग त्याच्यामुळे ह्या ज्या आईकडचे नातेवाईक देखील याच्यामध्ये हा शब्द गृहीत धरा, वडिलाकडचे धरा आणि मुलाकडचे धरा, हा सगळा जर प्रश्न आपण जर मार्गी लावला तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न तीव्रतेने सोडेल. आणि जो उर्वरित भाग राहील, मी सांगितलं की मराठवाड्यासाठी जर प्रामुख्याने मराठवाड्यातूनच जास्त राहण्याची शक्यता आहे, तर त्याच्यासाठी जो नागपूर करार आहे 53 आर्थिक सामाजिक विकासासाठी 371 2 कलम आहेत, त्याच्यासाठी राज्य व्यवस्था कोणती तरतूद करू शकतं. तर राज्याला अधिकार आहे की मी आता सांगितलं तुम्हाला की 15/4, 16/4, 16/5, 19/1, 29/2च्या अनुषंगानं आर्थिक आणि सामाजिक आधारावरती तुम्ही काय केलं पाहिजे, यांचं मागासले पण शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक मागासले पण सिद्ध करून त्यांना तुम्ही ओबीसी मध्ये सरसकट टाकलं पाहिजे. ही भूमिका राज्यव्यवस्थेने आंदोलनाची वाट न पाहता मनोजदादा पाटलांचं पुन्हा उपोषण, पुन्हा मुंबईला धडक हे न करता, कारण एका आवाजावर आता लाखो लोक मनोजदादावर तयार होतात. कारण सरकार जर फसवत असेल तर सरकारला जन आंदोलनाच्या रेट्याशिवाय आता दुसरा पर्याय उरला नाही. कारण जनतेची कणक, समाजाची कणक, समाजाचा आक्रोश हा लक्षात येऊ लागलेला नाही, न्यायालयाला लक्षात येऊ लागलेला नाही. मग अशा वेळेला जन आंदोलनाच्या रेटापुढे काय करायला लागेल आणि जनतेच्या हिताचं, जनतेच्या मताप्रमाणे हे सरकारनं काम केलं पाहिजे, तरच लोकशाही सक्षम होत असते. अन्यथा पंडित नेहरू असे म्हटले होते, जनतेचं हित आणि जनतेची इच्छा आकांक्षा जर कायद्यात परिवर्तित झाली नाही तर त्या ठिकाणी क्रांती होत असते. म्हणून मुस्लिम कंट्री देशामध्ये लोकशाही व्यवस्था टिकू शकल्या नाही. म्हणून भारतामध्ये लोकशाही व्यवस्था जर चांगल्या पद्धतीने आपल्याला टिपायची असेल तर या जनतेच्या मागण्या काय आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. आणि एवढा आक्रोश येण्याची वेळ, लोकांना रस्त्यावर पडण्याची वेळ पडू नये, त्या अगोदर पाऊल आपण ओळखले पाहिजे, जनतेच्या मनातलं ओळखलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं ओळखली तर आपण सजग राज्यकर्ते आहात असा त्याचा भास होतो. केवळ आपण आपल्या स्वार्थासाठी, आपल्या पक्षासाठी, आपल्यासाठी काम करत असाल तर जनतेचं हित हे दुय्यम समजलं जातं आणि त्यातून जनतेचा आक्रोश, जनतेचा आपल्याविषयीचा रोष वाढत जातो. असं होऊ नये म्हणून आपण चांगल्या प्रकारची पावले उचलावीत एवढी अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि मनोजदादा बरोबर आणि मनोजदादांनी जे व्यासपीठावर मांडलेले मुद्दे आहेत, जनगणनेच्या अनुषंगानं विचार करा, गॅजेटेडच्या अनुषंगानं विचार करा, मराठवाड्याचा मुद्दा प्रामुख्याने त्यात मध्यवर्ती घ्या, हे महत्वाचे जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचा प्रामुख्याने अत्यंत गांभीर्यानं स्वरूपात विचार करून लवकरात लवकर पावले उचला आणि या समाजाला, या सर्व मराठा समाजाला न्याय द्या. आणखीनही काही वंचित समाजाला न्याय द्यायचा असेल तर तो निश्चित द्या. त्याच्यासाठी मराठा समाज देखील सर्व समाजाच्या पाठीचे आहेत एवढीच या निमित्तानं अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.